नोकरी, शिक्षण, व्यवसायासाठी भारतात खूप जास्त नागरिक हे स्थलांतरित होत असतात. पण ते कायमस्वरूपी नाही, तर तात्पुरत्या स्वरूपात. आणि तात्पुरत्या स्वरूपात आल्यामुळे ते विशेषतः भाड्यानं घर घेऊन राहणंच पसंत करतात. आणि अशा वेळेला घर मालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये पारदर्शक व्यवहार असणं गरजेचं आहे आणि दोघांच्या फायद्याचा व्यवहार असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी काही कायदे देखील होते, पण हे कायदे बऱ्याचदा दोघांसाठी जाचक ठरायचे किंवा दोघांसाठी अडचणीचे ठरायचे. आणि म्हणून केंद्रानं आता नवीन कायदा आणलेला आहे. नवा भाडेकरार कायदा आता भारतात लागू होतोय. पण हा कायदा नेमका दोघांसाठी कसा फायद्याचा आणि कसा तोट्याचा आहे, या सगळ्याविषयी आपण उहापोह करणार आहोत या विशेष रिपोर्टाजमधून. घर भाडे कायद्यानं कुणाचा फायदा? आपलं हक्काचं घर असावं असं स्वप्न सगळ्यांचंच असतं. पण घरांच्या किमती दिवसेंदिवस वाढतायत. त्यामुळे मग निदान डाऊन पेमेंटची सोय होईपर्यंत अनेकांचा मुक्काम असतो तो भाड्याच्या घरात. शहरांमध्ये तर पिढ्यानपिढ्या लोक चाळीसारख्या व्यवस्थेत भाड्यानं किंवा पागडीवर राहत आले. तर दुसरीकडे नव्यानं संसार सुरू करणाऱ्यांना फ्लॅटचं भाडंही परवडत नाही अशी स्थिती आहे. 2017-18चा राष्ट्रीय सर्वेक्षण अहवाल असं सांगतो की शहरी भागांमध्ये किमान 28% कुटुंब ही भाड्याच्याच घरात राहतात. देशात नोकरी, व्यवसायासाठी देशांतर्गत स्थलांतर वेगानं वाढलंय. हे प्रमाण 45 कोटींपेक्षा जास्त आहे. त्यातही जिल्हांतर्गत, राज्यांतर्गत स्थलांतरापेक्षा आंतरराज्य स्थलांतर सर्वाधिक आहे. मात्र या स्थलांतरित लोकांना भाड्यानं घर मिळवताना मोठी कसरत करावी लागते. घर मिळालंच तर योग्य भाडं ठरवणं, त्यासाठीची आगाऊ रक्कम भरणं या दिव्यातून जावं लागतं. काही वेळा घरमालकांची मुजोरी सहन करावी लागते. घर मिळालंच तर योग्य भाडं ठरवणं, तर दुसरीकडे घरमालकांना योग्य भाडेकरू मिळवणं, भाडं ठरवणं, वेळच्या वेळी भाडं वसूल करणं, भाडेकरू घर रिकामी करत नसेल तर त्याच्यामागे तगादा लावणं, अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. या सगळ्यावर तोडगा काढण्यासाठी केंद्रानं नवा आदर्श घर भाडं कायदा आणलाय. नव्या आदर्श घर भाडं कायद्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं नुकतीच मान्यता दिली आहे. केंद्र सरकारनं आदर्श घर भाडं कायदा 2021चा मसुदा प्रसिद्ध केलाय. हा कायदा सोपा आणि सुटसुटीत करण्याचा सरकारचा मानस असावा असं तज्ज्ञ सांगतात. मात्र हा कायदा राज्यात लागू करायचा का नाही याची मुभा राज्य सरकारांना असणार आहे. नव्या आदर्श घर भाडं कायद्यात विशेष काय तरतुदी आहेत पाहूयात. भाडेतत्वावर मालमत्ता देण्याचं नियमन करण्यासाठी जिल्हा स्तरावर भाडं प्राधिकरण स्थापन करण्याची तरतूद आहे. त्यामुळे भाडेकरू किंवा घरमालक यांच्यात वाद झाल्यास ते प्राधिकरणाकडे दाद मागू शकतात. प्राधिकरणाचा निर्णय मान्य नसल्यास भाडे न्यायालयाचा किंवा न्यायाधिकरणाचा दरवाजा ठोठावू शकतो. महत्वाचं म्हणजे या प्रकरणात 60 दिवसांच्या आत निर्णय घ्यावा लागेल. रेराच्या धर्तीवर हा कायदा तयार करण्यात आलाय. हा कायदा भाडं करारासंदर्भातली माहिती आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करेल. भाडेकरूनं घर बळकावण्याला नव्या कायद्यामुळे आळा बसणार आहे. या कायद्यानुसार भाडेकरू आणि घरमालक यांना संमतीनं करार करावा लागेल. करार संपल्यानंतर भाडेकरूला जागा रिकामी करावी लागेल आणि तसं न केल्यास घर मालकाला पुढील 2 महिन्यांसाठी दुप्पट भाडं आणि त्यानंतर त्यापेक्षा 4पट भाडं वसुलीचा अधिकार असेल. भाडेकरूनं सलग 2 महिने भाडं थकवलं तर घर मालकाला भाडे न्यायालयात दाद मागता येईल. घरमालक आणि भाडेकरू यांच्यात सुरक्षा ठेवीवरून होणारे वाद टाळता येणार आहेत. घरमालकाला मनमानीपणे सुरक्षा ठेव घेता येणार नाही. सुरक्षा ठेवीची कमाल मर्यादा निश्चित केली गेली आहे. सध्या शहरांनुसार ती भिन्न आहे. पण नव्या कायद्यात हे स्पष्ट करण्यात आलंय की निवासी मालमत्तेसाठी जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या भाड्यापेक्षा जास्त रक्कम सुरक्षा ठेव म्हणून घेता येणार नाही. अनिवासी मालमत्तेसाठी जास्तीत जास्त भाडं सुरक्षा ठेव 6 महिन्यांच्या भाड्याएवढी असू शकते. या कायद्यानुसार निवासी किंवा अनिवासी जागेसाठी बाजारभावाप्रमाणे भाडं आकारण्याची मुभा आहे. घर मालकाला वार्षिक भाडेवाढ करता येईल. मात्र त्यासाठी भाडेकरूला 3 महिने आधी पूर्वसूचना देणं गरजेचं आहे. घराच्या देखभालीसाठी भाडेकरू आणि घरमालक हे दोघंही जबाबदार असतील.
घरमालकानं घराचं नूतनीकरण केल्यास त्यानंतर 1 महिन्यानं तो घर भाडं वाढवू शकतो. यासाठी त्याला भाडेकरूशी बोलावं लागेल. तसंच करार केल्यानंतर इमारत खराब झाल्यास भाडेकरू घराचं भाडं कमी करण्यासही सांगू शकतो. घरमालक आता अवाजवी भाडं आकारू शकणार नाही. त्या शहरासाठी सरकारनं निश्चित केलेल्या दराप्रमाणेच भाडं घेता येईल. महत्त्वाचं म्हणजे अव्वाच्या सव्वा डिपॉझिट सुद्धा घेता येणार नाही. डिपॉझिटची कमाल मर्यादा 3 महिन्यांचं भाडं असेल. करार संपला नसेल किंवा इतर कारण नसेल तर मनमानी करून भाडेकरूला घराबाहेर काढता येणार नाही. तसंच कुठल्याही परिस्थितीत भाड्याच्या घराची वीज आणि पाणी जोडणी तोडता येणार नाही. भाडेकरूला घर सोडण्यापूर्वी घर मालकाला 1 महिन्याची नोटीस द्यावी लागेल. घर मालक आणि भाडेकरू यांच्यात लेखी करार बंधनकारक असेल आणि यात कराराचे सर्व मुद्दे समाविष्ट असणं आवश्यक असेल. घर मालकाला घराला भेट द्यायची असेल तर 24 तास आधी लेखी सूचना भाडेकरूला द्यावी लागेल. अनेक महिने भाडं थकलं तरच घर मालक भाडेकरूला घराबाहेर काढू शकतो. जर मालमत्तेचा दुरुपयोग होत असेल तर घर मालक घर खाली करून घेऊ शकतो. केंद्र सरकारच्या आदर्श भाडेकरू कायद्यामुळे पागडी पद्धतीनं राहणारे भाडेकरू संकटात येण्याची भीती व्यक्त होतीये. मुंबईत पागडी पद्धतीनं राहणाऱ्यांना याचा जास्त फटका बसू शकतो. हा कायदा लागू झाल्यास जुना भाडं नियंत्रण आणि सध्याचा लिव्ह अँड लायसन्स कायदा देखील रद्द होईल. लिव्ह अँड लायसन्स कायद्यातील भाडेकरूंचा आकडा मोठा आहे. त्यामुळे नवा कायदा मुंबईत अनेक वर्षांपासून भाड्यानं राहणाऱ्यांना अडचणीचा ठरू शकतो. आदर्श घरभाडे कायदा लागू झाल्यानंतर पागडी पद्धतीनं राहणाऱ्यांना त्यांच्या घरमालकांशी नव्यानं भाडे करार करावा लागेल. मालक म्हणेल ते भाडं द्यावं लागेल. आदर्श घरभाडे कायद्याला विरोध वाढतोय. भाडे कायदा जर अंमलात आणला गेला तर पहिल्यांदी सरळ मुंबईमध्ये 25 लाख जे 14,500 जुन्या चाळीमध्ये सेस इमारतीमध्ये भाडेकरू राहतात ते उद्ध्वस्त होतील. त्यांच्या भाडं नियंत्रण नष्ट होणार आहे आणि वारसाचा हक्क जाणार आहे. हे कायद्यामध्ये कुठेही नियंत्रण नाही आणि वारसाचा हक्क त्या ठिकाणी दिलेला नाही. दुसरा जो कायदा आहे त्याच्यामध्ये लिव्ह अँड लायसन्सचा कायदा आहे. अनेक ठिकाणी लिव्ह अँड लायसन्समध्ये व्यवस्थितपणे करार होऊन भाड्याने दिली जातात तर तोही कायदा रद्द होईल. म्हणजे या कायद्याचा जो परिणाम आहे तो मोठ्या लोकसंख्येवर होईल आणि हा कायदा बिल्डर, जमीन मालक आणि जे काही आहेत घरमालक यांच्या फायद्याचा आहे. ह्या बिल्डिंगला आज 100 वर्ष होऊन गेलेली आहेत. आज आमची जी पिढी आहे 3री पिढी आहे आणि ह्या बिल्डिंगमध्ये आम्ही आज राहतो आहे ते अल्प भाड्यामध्ये राहतो आहे. आणि आजची अशी परिस्थिती आहे की आम्ही आता स्वतः ज्येष्ठ नागरिक आहे. माझं वय 65 आहे आणि अशा परिस्थितीत ही जी आता भाडेवाढ होते आहे ही भाडेवाढ न परवडणारी आहे. 15-20 हजार पगार घेणारे हे भाडं भरू शकतील का आणि जगू शकतील का? नाही जगणार. बरोबर ना? मग हा नरेंद्र मोदी साहेबांनी जो कायदा आणला नाही आहे त्या नरेंद्र मोदी साहेबांनी याचा विचार करायला नको का? आणि ह्याचा जर ते विचार करत नसतील तर आम्ही रस्त्यावर उतरून त्याचा विचार करू. माझं वय आता 66 आहे आणि मी आमच्या बिल्डिंगला 100 वर्ष होऊन गेलेली आहेत. आणि जे केंद्राने एक नवीन कायदा आणला आहे त्या भाडेवाढीबद्दल आम्हाला ते काय मंजुरी नाही आहे. कारण हे भाडं म्हणजे भरपूर आहे आणि पुढे भाडं वाढतच जाणार त्याचं. त्या कायद्यासाठी आम्ही आंदोलन बी करू. केंद्र सरकारनं आणलेल्या या कायद्याला राज्यातील भाजपाचाही विरोध आहे. मुंबईतल्या भाजप लोकप्रतिनिधींनी नव्या कायद्याविरोधात सूर आळवलाय. उद्धव जी की सरकार ने अभी नए मॉडल रेंट को एक्सेप्ट करने की कोई जरूरत नहीं है और न केंद्र सरकार कह रही है कि एक्सेप्ट करो. उन्होंने एक आइडियल मॉडल रेंट एक्ट सेंट्रल के लेवल पे, हिंदुस्तान के लेवल पे कैसे होगा और ये मॉडल रेंट एक्ट महाराष्ट्र के हित में नहीं है, महाराष्ट्र के भाड़ूतों के हित में नहीं है. महाराष्ट्रात 2002 नंतर लिव्ह अँड लायसन्स कायदा लागू झालाय. या कायद्यामुळे घर मालक आणि भाडेकरू दोघांना मान्य होईल तसा करार करू शकतात. केंद्राचा नवा कायदा जर राज्यानं लागू केला तर सध्याच्या लिव्ह अँड लायसन्स कायद्यावरती गदा येईल. सध्याचा कायदा रद्द करण्याचा अभ्यासकांचा विरोध आहे. नवा कायदा हा भाडेकरूचं नुकसान करणारा आणि घर मालकाला अधिक अधिकार देणारा आहे अशी टीका होतीये. मोदी सरकारने केलेला कायदा हा मुंबईतल्या महाराष्ट्रीयन म्हणा, मुंबईकर म्हणा,
मुंबईतला चाळकरी म्हणा, या सर्वांना इतका तापदायक होणार आहे की असं जर म्हटलं की तो मुळापासून उखडून टाकला जाईल तर त्यात अतिशयोक्ती होणार नाही. म्हणजे कुलाब्यापासून ते दादरपर्यंतच्या बहुसंख्य चाळींमध्ये लोक वर्षानुवर्ष म्हणजे आजोबांच्या काळामध्ये पागडी भरून घर घेतलेलं आहे आणि नातूसुद्धा आता भाडंच भरतोय आणि घरमालकाला त्याला काढता येत नाही आहे सध्याच्या एकूणच कायद्याच्या मुळे. मग आता नवीन जो कायदा आहे त्यामुळे त्याला काढणं सोपं आहे, काढून तो नवीन करार करू शकतो असं केंद्र सरकारचा नवीन कायदा जरी म्हणत असला तर कोणताही घरमालक नवीन करार करणार नाही, तो भाडं मागून घेण्याकरता या कराचा वापर करेल असं म्हणणं पण वेडेपणाचं ठरेल. किंबहुना तो भाडेकरूला बाहेर घालवेल आणि आपल्या जागेचा पुनर्विकास करण्याकरता कुणीतरी बिल्डर, मग तो कोणत्या तरी राजकीय पक्षाचा बिल्डर असेल किंवा त्याच्या आवडीचा बिल्डर असेल किंवा तो स्वतःच बिल्डर बनू शकतो कारण जागा त्याच्या मालकीची आहे. अशा अर्थाने मी असं म्हणतोय की मुंबईतले 25 लाख भाडेकरू हे या ठिकाणी उद्ध्वस्त होतील. नवा कायदा जर राज्यात लागू झाला तर भाडेकरूंचं शोषण वाढेल आणि त्यामुळे नवे प्रश्न निर्माण होतील अशी भीती नागरी प्रश्नाचा अभ्यास करणाऱ्यांना वाटते. हा कायदा पूर्णपणे वाचल्यावर असं लक्षात येतं की कलम 47 या कायद्याचं म्हणतं की हा कायदा जर राज्याने लागू केला तर त्याच क्षणी राज्यात भाडेकरूंकरता असणारे इतर सर्व कायदे रद्दबादल समजण्यात येतील. याचा अर्थ हा जर कायदा लागू झाला तर आज जो भाडे नियंत्रण कायदा ज्यातून सर्व रहिवाशांना भाडेकरूंना प्रोटेक्शन आहे, त्यांना संरक्षण आहे, ते संरक्षण आपोआपच पूर्णपणे नष्ट होणार. म्हणजे भाडेकरूंना आज घरमालक काढू शकत नाही, ते भाडं वाढवू शकत नाही, 4% वर्षाला सोडून भाडं वाढवू शकत नाही आणि भाडेकरू नंतर भाडेकरूंच्या वारसाच्या नावे भाडे पावती करणं कायद्यानं आवश्यक आहे. हे सगळ्या गोष्टी ताबडतोब नष्ट होतील. म्हणजे मुंबईतले 25 लाख आणि महाराष्ट्रभरातले 40 लाख भाडेकरू हे रस्त्यावर येतील. महानगरी मुंबईत सगळ्या देशातून लोकांचा ओघ येत असतो. त्यामुळे या शहरात नव्यानं दाखल होणारे बहुतेक जण सुरुवातीला भाड्याच्याच घरात राहतात. अनेकांचा तर आयुष्याचा बहुतेक काळ भाड्याच्या घरातच जातो. सर्वात आधीचा मुंबई भाडे नियंत्रण कायदा हा बऱ्याच अंशी भाडेकरूचं हित पाहणारा होता. गेली 20 वर्ष याच कायद्याच्या आधारे घर भाड्यानं देण्या घेण्याचे व्यवहार होत होते. आता केंद्रानं नवा आदर्श घर भाडं कायदा आणला आहे. या कायद्यावर चर्चा सुरू आहे. उसमें एक रास्ता हो सकता है कि आज तारीख है 2021, मैंने उस समय किया था कि 2000 पहले के जो भाड़ूत है उनको सबको संरक्षण दो और 2000 के बाद के जो भाड़ूत है उनको जो कायदा लागू करना है तो करो. आज वही केंद्र राज्य सरकार कह सकती है कि जो जूने भाड़ूत है, जो माड़ा में रिपेयर बोर्ड में जो रजिस्टर्ड है और जिनकी कैटेगरी A, B, C, D दी हुई है, उन भाड़ूतों को संरक्षण दिया जाए और बाकी के लिए छोड़ दिया जाए तो कोई प्रॉब्लम नहीं है. परंतु जो वर्तमान में भाड़ूत है उनके लिए मॉडल रेंट एक्ट न तो उचित है न स्वीकार करना चाहिए. और सरकार ने, केंद्र सरकार ने ये नहीं कहा, बंदूक नहीं रखी आपके सीने पे कि एक्सेप्ट करो. अर्थकारणाला चालना देणारं क्षेत्र म्हणून घर बांधणी क्षेत्राकडे पाहिलं जातं. दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून भाड्यानं देण्यासाठी किंवा कालांतरानं विकण्यासाठी ही घरांची खरेदी होते. नव्या कायद्यामुळे घर बांधणी क्षेत्राला चालना मिळेल की खीळ बसेल याचा अभ्यास करूनच राज्य सरकारनं निर्णय घ्यावा असं मत व्यक्त होत आहे. आमचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये सरकारची जबाबदारी आहे. त्या सरकारनेच म्हणजे परवडेल अशी किफायतशीर भाडे तत्वावर घरबांधणी केली पाहिजे. मग त्याच्यामध्ये नगरपालिका आहे, नगर निगम आहे, सिडको आहे, म्हाडा आहे, यांचं स्थापना त्याच्यासाठी झाली आहे. लोकांना घराची आवश्यकता आहे आणि त्यामुळे याला आपण म्हणतो की
कन्स्ट्रक्शन कॉस्टवर आधारित भाडी ठरली पाहिजेत. बाजारभावाप्रमाणे भाडी ही ठरवता कामा नयेत. त्यातनं फक्त लोक उद्ध्वस्त होतील. केंद्रीय मंत्रिमंडळानं जो नवा भाडे कायदा मंजूर केलाय त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता होणार आहे. पण हा कायदा सर्व देशात असाच्या असा लागू होणार नाही. त्यात राज्य सरकारं आपापली भर घालू शकतील. मात्र घर भाड्यानं देणं आणि घेणं हा व्यवहार अधिक पारदर्शक, सोपा आणि नेमका होण्यासाठी या कायद्याची मदत होणार आहे. खरं तर नव्या कायद्याची प्रक्रिया अनेक वर्ष चालू होती. या नव्या कायद्याचं प्रारूप 2019 मध्येच तयार झालं, पण मंजुरीसाठी 2021 उजाडलं. भाडेकरू घरावर ताबा मिळवेल या भीतीपोटी घरमालक हे भाड्यानं घर देण्यासाठी धजावत नाहीत आणि म्हणूनच भारतात 2011च्या जनगणनेनुसार 1,10,00,000च्या वर घरं ही तशीच रिकामी पडून आहेत. त्यांचा वापर होत नाही. त्यामुळे या दोघांमधील विश्वासार्हता वाढवण्यासाठी या कायद्याचा फायदा होईल असं केंद्राला वाटतंय. पंतप्रधान मोदी यांनी 2022 पर्यंत देशात प्रत्येक कुटुंबासाठी घर अशी घोषणा केली होती. पण एकीकडे बेघरांची संख्या वाढतेच आहे, तर नव्या कायद्यामुळे ही घरं भाड्यानं देण्याची प्रक्रिया सुलभ होईल अशी अपेक्षा व्यक्त होतीये. नव्या भाडेकरूंना हा कायदा फायद्याचा ठरण्याची शक्यता असली तरी जुन्या कायद्यानुसार पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या भाडेकरूंना या कायद्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार या कायद्याबाबत काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. केंद्र सरकारनं नवा आदर्श भाडेकरार कायदा जरी लागू केला असला तरी राज्यांना प्रत्येक परवानगी देण्यात आलेली आहे. कायदा तुमच्या राज्यात लावायचा आहे की नाही हा सर्वस्वी तुमचा निर्णय असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि हे सरकार आता हा कायदा राज्यात लागू करतं की नाही हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. पण या कायद्यामुळे वादंग देखील निर्माण होत आहेत. स्वतः शिवसेनेचाच या कायद्याला विरोध आहे. त्यामुळे आता पुढची राज्य सरकारची भूमिका काय असणार आहे त्याच्यावरच या कायद्याचं भवितव्य अवलंबून असणार आहे महाराष्ट्रात. कॅमेरा पर्सन अनुप कुलकर्णींसह सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई.